बीड लोकसभेसाठी ज्योती मेटे यांनी शरद पवार यांची पुन्हा एकदा भेट घेतल्याचं समोर येत आहे। काल मुंबईमध्ये मेटे यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। बीडच्या जागेसाठी जयंत पाटील हे बजरंग सोनवणे यांच्या नावासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे, तर शरद पवार हे मात्र ज्योती मेटे यांच्या नावासाठी अनुकूल असल्याचं समजतंय। तिकडे हातकणंगलेच्या जागेवर सुद्धा जयंत पाटलांनी आपल्या मुलासाठी दावा केल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे आता सेना जयंत पाटलांच्या मुलासाठी हातकणंगलेची जागा सोडणार का, हा देखील एक प्रश्न आहे। तर दुसरीकडे राजू शेट्टी यांना हातकणंगलेमध्ये महाविकास आघाडीचा बाहेरून पाठिंबा हवा असल्याची माहिती मिळते आहे। मात्र जयंत पाटील हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांना सोडण्यास तीव्र विरोध करत असल्याचं देखील समजतंय। त्यामुळे आता ठाकरे आणि पवार या जागांचा तिढा नेमका कसा सोडवणार, बीड आणि हातकणंगलेच्या अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये नेमका काय निर्णय होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेऊया आपण। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। चंद्रकांत, बीडच्या जागेवरनं आणि हातकणंगलेच्या जागेवरनं महाविकास आघाडीमध्ये आता पेच निर्माण होऊ शकतो की काय असं दिसतंय, काय नेमकी याबद्दलची माहिती? अजिंक्य, हा पेच महाविकास आघाडीत नाही तर राष्ट्रवादीत होऊ पाहतोय। बरं, म्हणजे पवारांच्या राष्ट्रवादीत महापेच हा होऊ पाहतोय, कारण शरद पवारांना बीडची जागा ज्योती मेटेंना द्यायची, कारण तिथं स्वर्गीय विनायक मेटे यांची सिंपती त्यांना मिळू शकते असं त्यांचं स्वतःचं आकलन आहे। पण जयंत पवारांनी ऑलरेडी तिथं बजरंग सोनवणेंना पक्षात प्रवेश घेऊन ठेवलेला आहे आणि ही बीडची जागा ज्योती मेटे ऑलरेडी फडणवीसांकडे जाऊन भेटून आल्यामुळं त्यांच्याऐवजी ही जागा बजरंग सोनवणेंना द्यावी अशी आग्रही मागणी जयंत पाटलांची आहे। समजा ते नाही झालं तर मग ठीक आहे, तुम्हाला जर ती ज्योती मेटेंनाच द्यायची तर तुम्ही देऊ शकता, मग मला हातकणंगलेची जागा सोडून द्या शिवसेनेकडनं। जी हातकणंगलेची जागा राजू शेट्टी लढतायत स्वबळावर आणि त्यांना शिवसेनेचा बाहेरून पाठिंबा हवाय त्यांना। जयंत पाटला चंद्रकांत, मला माफ करा, मी तुम्हाला थांबवतोय। प्रकाश आंबेडकर सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया तिकडे। जो पक्ष लढतोय